पाऊस हरे कृष्ण, स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपलं 9वा अध्याय बघणार आहोत. तर आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि और भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. माताजी घ्या पुढची स्लाइड. आपण काल अक्षर ब्रह्मयोग बघितला, आता राजगुह्य योग, परम गुह्य ज्ञान. तर आपण कसं आहे ना, हे कृष्णाने याला बघा राजयोग म्हटलंय. तर का आहे हा राजयोग, ज्ञानांचा राजा काय आहे ते बघूया. आणि परम गुह्य म्हणजे गुप्त असं रहस्य, गोपनीय असं हे ज्ञान आहे. तर त्याच्या आधी आपण हे राधा गोविंदांना प्रणाम करूया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. नामानिष्ठ प्रभूजींना प्रणाम करूया. आणि आमची मराठीची पूर्ण टीम, मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी यांना पण मी प्रणाम करते. आणि अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना पण प्रणाम करते. आपण आपला अध्याय मग सुरू करूया. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हरे कृष्ण. इदं तु ते गुह्यतं प्रवक्ष्यामि सूयवे ज्ञानविद्यासहितं यज्वात्वा मोक्षसे शुभात्. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान व त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता इथे बघा, काय म्हणतात कृष्ण की म्हणजे एकतर हे आताच मी तुम्हाला म्हंटल ना, परम गोपनीय ज्ञान आहे. मग सर्व ज्ञानांचा राजा, गोपनीय म्हणजे काय, गुप्त. गुप्त मधलं पण हे परम गोपनीय. मग का सांगतायत कृष्ण त्याला, तो पण एक प्रश्न आहे ना. हा आपण भक्ती योग शिकतोय आता हा मधला. मग काय सांगतायत, आता गुप्त आहे, परम गुप्त म्हणजे परम गोपनीय ज्ञान, असं तसं उठून आपण कोण कशाला सांगू दुसऱ्यांना, होय की नाही. तर ते का ते सांगतायत बघा. हे अर्जुना, तू माझा कधी मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान सांगतोय. म्हणजे आपल्याला पण गीता शिकायची आहे, कृष्णांच्या जवळ जायचंय. तर कृष्णांचा मत्सर नाही तर प्रेम करावं लागेल त्यांच्यावर, जसा अर्जुन होता, भक्ती, शुद्ध भक्ती करावी लागेल. आणि ते नुसतं ज्ञान सांगत नाहीये, त्याच्या अनुभूतीचं पण ज्ञान प्रदान करणार आहे. आणि हे ऐकल्यामुळे आपण काय होतं, म्हणजे तुम्ही म्हणाल बरं आम्हाला ऐकून काय फरक पडणार. तर तुम्ही ह्या अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त व्हाल. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे ज्ञान, हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे.
हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. आता हे ज्ञान कसं आहे बघा. म्हणजे सर्व ज्ञानात अत्यंत गोपनीय तर आहेच. हा, त्यामुळे ते ज्ञानांचा राजा आहे. म्हणून हे राजयोग आहे, तो सर्व ज्ञानांचा राजा आहे. हा, हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे. कसं आहे, ते पवित्र आहे. हा, आणि जे अनुभवजन्य, एक मिनिट हा. हा. अनुभवजन्य प्रत्यक्ष ज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. म्हणजे तुम्ही ह्याला अनुभवू पण शकता. हे जे आत्मज्ञान आहे आत्म्याचं, हम्म, मग ते अनुभवू पण शकता तुम्ही. जेव्हा ते आचरणात आणाल तेव्हा तुम्ही त्याची अनुभूती पण घेऊ शकता. त्यामुळे ती धर्माची परिपूर्णता आहे. हं. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. म्हणजे असं नाहीये की खूप शारीरिक कष्ट वगैरे घ्यायचे आहेत तुम्हाला. पण उलट कृष्ण काय सांगतायत तसं नाहीये ते. ते आचरण करण्यास अत्यंत हे आहे, सुखकारक. आणि मुख्य म्हणजे कसं आहे, अ, अविनाशी. म्हणजे एकदा मिळालं की मिळालं आणि त्याचा नाश नाही होणार. अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक. म्हणजे त्याचा आनंद घेत घेत तुम्ही हे करू शकता, आचरण करू शकता. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. बघा, आता कसं आहे, स्पष्टच सांगतायत इथे की ज्यांची भक्ती मार्गावर श्रद्धा नाहीये ना, ह्या त्यांना कृष्णांची प्राप्ती होऊ नाही शकत. म्हणजे जर का तुम्ही अ, कृष्णांशी जोडलं नाही स्वतःला, कृष्णांना चा कृष्णांचा आणि आपला संबंध तत्वतः जर का तुम्ही जाणला नाहीत, तो जीवनात अंमलात आणला नाही, हा, तर म्हणजे भक्ती काय असते, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा, ते पण करण्यात तुम्हाला काही रस नसेल, तर तुम्हाला कृष्णांची प्राप्ती होऊ नाही शकत. हा, आणि मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, नकोत आम्हाला कृष्ण, मग नको आहेत तर काय आहे ना, काय होणार? तर मग हे बघा, ते किती प्रेमळ आहेत बघा. त्यांनी हे का सांगितलंय, तर हे जे आपण सतत 84 लाख योन्यांच्या झंझटमध्ये पडलेलो असतो आणि सतत आत्मा ह्या शरीरातून त्या शरीरात असं बदलत असतो. हा, तर जेव्हा आपण कृष्णांशी जोडलं जाऊ आणि हे ज्ञान प्रत्यक्षात आचरणात आणू, तेव्हा आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. आपल्याला त्यांच्या धामाची प्राप्ती होते आणि आत्म्याचा खरा आनंद तो आहे. काल आपण बघितलं ना, आत्म्याचा स्वभाव काय आहे सांगा? कृष्णांची सेवा. हा, तर त्याला ते आवडतं, त्याला कृष्णांकडे जायचंय. पण जर का तुम्ही इकडे असं नाही केलं, तर मग काय, पुन्हा पुन्हा ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातच आपण अडकून पडतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्ण. इथं बघा, हा, कृष्ण काय म्हणतायत त्यांनी, म्हणजे काल आपण महाविष्णू बघितलेले बघा स्लाइड, ज्यांच्या एका श्वासातून करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. मग आपण ब्रह्मांडांची रचना वगैरे पण बघितलेली, हो की नाही? तर तुम्ही एक लक्षात ठेवा की अ त्यांच्यातूनच सगळं बाहेर पडलंय. मग ते सगळीकडे आहेतच ना. त्यांनीच एकतर परमात्मा रूपाने प्रत्येक सजीवाच्या हृदयात आणि चराचरामध्ये आहेत ते चेतना रूपाने. हा, चेतना नसती तर कसं ना होणार? त्यामुळे सगळीकडे ते आहेत. पण म्हणजे आपण महाविष्णू म्हणून आहोतच ना. पण आता त्यांच्या ठायी मी नाही. म्हणजे आता त्याच्यासाठी कसं म्हणायला पाहिजे, एक राजा असतो बघा, राजा. राज्य तर त्याचं असतं. लांबपर्यंत दूरपर्यंत पसरलेलं असलं तरी राजाने त्याची सगळी हे लावून दिलेली असते, सगळे नियम कायदे आणि सगळ्या सिस्टीम लावून दिलेल्या असतात. तुम्हाला सगळ्या सोयी दिलेल्या असतात, होय की नाही?
तुमचे सगळं म्हणजे जीवन सुखी होईल असं सगळं बघितलेलं असतं. पण शेवटच्या माणसापर्यंत ते कधी नाही. ते राजे कुठे असतात? राजा त्यांच्या राजवाड्यात असतो. हा तसा हा प्रकार आहे. ते राहतात गोलोक वृंदावनमध्ये. आणि पण आपण म्हणजे म्हणून ते म्हटलंय, की परंतु त्यांच्या ठायी मी नाही. आणि इथे हे बघा, हे गोष्ट सांगितली आहे. एक दिवस आहे ना, कृष्ण माती खातोय, म्हणजे बलराम येऊन सांगतायत, की मैया मैया कृष्ण माती खातोय म्हणून. मग खेळताना रुसतात, म्हणजे खेळताना यांची भांडणं होतात आणि कृष्ण साईडला बसतो, जावा मी तुमच्याबरोबर खेळणार नाही म्हणून. आणि माती खात असतो आरामात. ते बघून तेही सांगायला जातात नाव, की असा असा कृष्ण माती खातो. ह्यांनी सांगितल्यावर ऐकत नाही. मैया धावत येते, आता माती खाल्ल्यावर पोटात दुखतं ना वगैरे म्हणून. तर म्हणते तिला येताना बघून जरा असं गडबडीने काय करतो, ती पोचेपर्यंत गिळतोच ती माती. आई म्हणते, आधी म्हणत असते तोंड उघडून दाखव, करत असतो, तोंड उघड नाही. मग शेवटी तोंड उघडून दाखवतो, मग करतो. तर मातेला त्यांच्या मुखामध्ये, म्हणजे तोंड उघडल्यावर आतमध्ये ना, ती दोघं दिसतात, गोकुळ दिसतं, जे वृंदावन, असं करत करत पृथ्वी, पृथ्वी झाली की ब्रह्मांड, आणि कित्येक ब्रह्मांड दिसतात त्याच्यात. ते सगळं बघून मैया त्यांची चक्कर येऊन पडते. तर आलं ना लक्षात, सारं काही त्यांच्या सममध्ये सामावलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता इथे बघा, की न्यूटनने आपण काय म्हणतो, की ग्रॅव्हिटेशन म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला, गुरुत्वाकर्षण शक्तीचा? न्यूटनने. हा. तर त्याला सफरचंद पडताना दिसलं, मग त्याने विचार केला, की हे जमिनीवरच का पडतंय. हा. पण आहे ठीक आहे, की का पडतंय, पण हा नियम कोणी बनवला, की बाबा हे सफरचंद जमिनीकडेच जायला हवं? शोधून मान्य आहे, त्याने काढली, आपण शोधून काढली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण तो आहे ना. ते गुरुत्वाकर्षण कोणी ठेवलं इथे? हे एवढे ग्रह तारे, एवढं सगळं अगदी योग्य वेळेत सुरू असतं. कधीही कोण कक्षा सोडून इकडे तिकडे फिरत नाही. ही जी सिस्टीम लावली आहे, ही कोणी लावली आहे एवढी भव्य दिव्य अशी, आणि जी बिनचूक व्यवस्थित सुरू असते. तर ते कोणी हे सगळं रचलंय ब्रह्मांड? तर ते कृष्णाने रचलेलं आहे सगळं. हा. घ्या माताजी. त्यांनी हे सगळं, म्हणजे त्यांना सगळं सिस्टीम ही लावून दिलेली आहे. श्री कृष्ण. तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सूर्य जीवांचा पालनपोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाही वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. हरे कृष्ण. आहे बघा. हा. तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे, म्हणजे ते मूळ स्त्रोत आहेत. आपण काल ब्रह्मांडांची रचना बघितली बघा. तर कृष्णांचे विस्तार होऊन कोण येतं? महाविष्णू. हा. महाविष्णूंमधून पुढे काय होतं? ब्रह्मांड बाहेर पडतात. त्या ब्रह्मांडाच्या आत त्यांना लागणारं सगळं त्यांनी दिलेलं असतं. हा. मग त्या ब्रह्मांडाच्या आत कोण असतं? काय? गर्भोदकशाही विष्णू असतात. त्यांच्या नाभीतून एक कमळ येतं, मग त्यात ब्रह्मा, ते ब्रह्मांना ज्ञान देतात. आपण हे सारं काल बघितलं ना. आणि मग ब्रह्मांना दिलेल्या ज्ञानातून ब्रह्मा सृष्टीची रचना करतात. म्हणजे आलं ना तुम्ही, त्यामुळे ते तसं म्हटलेलं आहे, की ते सर्व जीवांचा पालन पोषण करतात. म्हणजे त्यांनी सगळं त्यात दिलेलं असतं. म्हणजे फक्त माणसं असं नका धरू तुम्ही, इथले छोटे छोटे सजीव, सगळ्यांना लागणारं सगळं पुरवणारं त्यांनी दिलेलं असतं आतमध्ये. हा. ब्रह्मा फक्त ते ज्ञान वापरून बनवतात ऑलरेडी त्यांना, नाहीतर हे सगळं रेडीमेड तिथे साहित्य दिलेलं असतं. ब्रह्मा काय कुठलं तयार करत नाहीत, म्हणजे समुद्र बनवला किंवा पाणी वगैरे, ते सगळं ऑलरेडी असतं. मग त्यामुळे ते तसं म्हटलंय.
ते कुठं असतात? त्यांच्या गोलोक धाम मध्ये असतात. ते सर्वाचा उगम आहेत. हं? आणि ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे तर हे त्याच म्हणजे आपण पण त्यांच्यामध्ये स्थित आहोत. हा हे ब्रह्मांड जेव्हा आत जाणार एका श्वासाबरोबर त्यांच्या, तेव्हा आपण पण त्यांच्या आतमध्ये निघून जाणार. असं म्हणजे सगळ्याचे धारण करते कोण आहे? ते आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण. तर सारी भौतिक सृष्टी त्यांच्या अधीन आहे, सारी. हा, आणि त्यांच्या इच्छेनेच काल पण आपण बघितलेलं, उत्पत्ती करता पण ते आहेत, प्रलय करता पण ते आहेत. त्यांच्याच इच्छेने पुन्हा पुन्हा ते व्यक्त होतं आणि प्रलयही त्यांच्याच इच्छेने होतो. ते बघा, ते महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णू ह्यांच्यामधूनच ब्रह्मांड बाहेर येतात त्यांच्या उच्छ्वासातून आणि परत आतमध्ये जातात. तर हे धनंजया, ही सर्व त्यांना आहे ना, ह्या सर्व कर्मांचं बंधन लागत नाही. ते तटस्थ आहेत. हा, का आता का बंधनं लागत नाहीत? तर ते मुळातच ह्या वैराग्य आहे ना त्यांच्यामध्ये, ते ह्या सगळ्या कर्मांपासून अनासक्त आहेत. त्यांना कशाचाही लोभ नाही. त्यामुळे ह्या कसल्याही कर्मबंधनांमध्ये ते अडकत नाहीत. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे कौंतेय, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. त्यांच्याच विस्तार म्हणजे त्यांचीच ही शक्ती आहे. आपण परा अपरा बघितलंय ना, अंतरंगा बहिरंगा अशी शक्ती ना. ही भौतिक प्रकृती पण त्यांचेच अध्यक्षतेखाली, म्हणजे त्यांनी जसं तिचा नियम लावून दिलाय त्याप्रमाणे ती काम करते. आणि सत्व म्हणजे ही जी सृष्टी असते ती, आणि सत्व रज आणि तम ह्या पण भौतिक प्रकृती आहेत. तर त्या पण आहेत ना, कृष्णा ते मायेने बांधलेले नाहीत, ते मायेचे पती आहेत. ते माया त्यांच्या अंडर काम करते. हा, आणि त्याप्रमाणे मग ती सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती त्यांच्याच नियंत्रणाखालीच होते. आणि वारंवार सृष्टीची उत्पत्ती आणि संहार पण त्यांच्याच नियंत्रणाखाली होतो. म्हणजे ह्यातून एक तुमचं लक्षात येते ना, आपण मूळ कोण, भक्ती एखाद्याची कधी करू आपण, जेव्हा त्यांचं जग, त्यांच्या शक्ती काय आहे, ते कोण काय काम करतात, हे सगळं त्यांच्या अंडर काय काय हे जाणू तेव्हा. म्हणून हे कृष्ण आपल्याला हे सगळं सांगतायत, त्यांच्याबद्दलचं अधिक अधिक असं ज्ञान देत आहेत. बघा, ते म्हणजे सगळ्याचा मूळ कोण आहे, तर ते म्हणजे उगम, हा, आदी, स्त्रोत असं. तर कोण आहेत? कृष्ण आहेत. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. कसं आहे ना, आपण जेव्हा कृष्ण मानव स्वरूपात येतात, बघा ना, किती किती राम अवतार, कृष्ण अवतार मध्ये, तर जे लोक त्यांना म्हणजे अ, काही लोक त्यांची भक्ती करतात, काही करत पण नाहीत. अ, तर लोक त्यांचा उपहास करतात. म्हणजे जे रावण होता किंवा अशी कितीतरी, कंस होता, शिशुपाल होता, ज्यांनी कृष्णांचा उपहास केला. कृष्णांना वस्तूतील म्हणजे म्हणजे अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून त्यांचं ते कृष्णांना दिव्य रूप जाणतच नाहीत. कृष्णांचे अज्ञानात असतात. त्यामुळे कृष्ण त्यांना
अगदी शेजारून गेले तरी ते कृष्णाला ओळखू नाही शकत, ते त्याच्याचमुळे. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यांच्या गोविंदम आदी रूप घ्यायच्या. हरे आता ही कृष्ण. जग, हा सांगा. वाचा त्याप्रमाणे माता. जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांचे सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हरे कृष्ण. हा, हे बघा हा. असे म्हणजे ज्यांचं ज्ञानच त्यांना काही ज्ञान नसतं, हे कृष्ण म्हणजे ते कोणी निर्माण केलं वगैरे, कृष्णांना ते तत्वतः जाणतच नाहीत, म्हणजे त्यांना कृष्ण ओळखायला पण येत नाहीत. त्यामुळे तर असे जे मोहित झालेले असतात ना, ज्यांना याविषयी काही माहित नसतं, ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशी जी लोक असतात ना ती. आणि अजून म्हणजे अशा मग मोहित अवस्थेमध्ये काय माताजी आवाज येत नाही तुमचा. निष्फळ होतं. म्हणजे मनुष्य जीवनात हे काहीही त्यांना करता येत नाही. हा, ना मुक्ती, ना कर्ममार्ग, ना त्यांचं ज्ञान, सारं सारं निष्फळ. मग इथे ही गोष्ट आहे, हा जगाई आणि मदाई चैतन्य चरितामृतात येते. चैतन्य अवतार हा म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा अवतार कृष्णाने म्हणजे तेव्हा धर्माला खूप होती आणि हरिनाम संकीर्तनाचा आंदोलन उभं केलं कृष्णाने. मग त्याच्यासाठी हा अवतार घेतला होता, फक्त भक्तीचा प्रसार, राधा राणीचा भाव घेऊन, फक्त भक्ती. त्या ह्याच्यात कृष्ण हातात कुठलंही हे घेणार नव्हते, अ, म्हणजे शस्त्र. मग काय होतं, नित्यानंद प्रभू असतात ना, हे त्यांचे म्हणजे पार्षद म्हणतात. चैतन्य महाप्रभूंचे शिष्य असतात ना ते. तर नित्यानंद प्रभू ह्या जगाई आणि मदाईला काय म्हणतात, तुम्ही हरी बोल म्हणा, एवढंच नुसतं म्हणतात. तर ते काय करतात, नित्यानंद प्रभूंच्या डोक्यात काहीतरी अशी बाटली की असं काहीतरी उचलतात आणि जोरात मारतात, आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यातून भळ असं रक्त यायला लागतं. मग ते बघून चैतन्य महाप्रभूंना एवढा राग अनावर होतो, आणि ते पूर्ण म्हणजे सुदर्शन चक्रला म्हणजे प्रकट करतात हातात, आणि त्यांच्यावर सोडणार असतात. का भक्तांना त्रास दिलेला कृष्णांना सगळ्यात प्रिय आहेत त्यांचे भक्त. ते भक्तांचा अपराध सहनच करू शकत नाहीत. मग नित्यानंद प्रभू त्यांना आडवे असे जातात आणि खूप विनंती करतात की तुम्ही, मला त्रास झाला तर होऊ दे, पण तुम्ही हा अवतारमध्ये शस्त्र हातात नाही घेणार आहात, तर तुम्ही नका घेऊ म्हणून. हा, मग त्यांचा राग शांत होतो, आणि नंतर मग कालानुरूप थोडे म्हणजे हे जगाई मदाई पण हे होतात, म्हणजे ते पण सुधारतात. तर ती अशी गोष्ट आहे. मग जर का तुम्ही असे म्हणजे असे मोहित झालेले म्हणतात ना, राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित झालेले असाल, तर कृष्ण शेजारून गेले तरी नाही तुम्हाला ओळखणार. त्यासाठी तुम्हाला त्यांचं भक्त असावं लागतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. सततं कीर्तयन्तो मायत्यञ्च दृढव्रता नमस्यच्च मामक्तया नित्ययुक्ता युपासते. हरे कृष्ण. हे महात्मे जैन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. आता महात्मा म्हणजे काय, काल पण बघितलेलं, आता पण बघा. महात्मा कोण असतो? तेव्हा पण हेच सांगितले, आता पण तेच सांगितले, की जो सतत कृष्णांचं कीर्तन करीत आणि दृढ निश्चयाने प्रयत्न करतो, की तो सतत मनात कृष्णांचं कीर्तन करेल. हा, आणि तो कृष्णांना भक्तिभावाने वंदन करतो आणि त्यांची नित्य उपासना करतो. हा, हे लक्षात ठेवा, त्यांना महात्मे म्हणायचे. महात्मा कोण असतो? की सतत कृष्णांची कीर्तन करतो, त्यांना वंदन करतो आणि भक्तिभावाने नित्य त्यांची उपासना करतो. ह्याला कृष्णाने महात्मा म्हटलंय बघा. म्हणजे तो ते आपला आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी हे सगळं करतात. आत्म्याचा आनंद आहे हे सगळं करण्यामध्ये. हा, आणि कृष्णांशी आपला संबंध परत पुन्हा जोडतात.
घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी नेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हरे कृष्ण. बघा ते या जगताचा काय काय आहेत बघा, म्हणजे आपलं सारच ते आहेत. हा, माता, पिता, आधार, पितामह, म्हणजे पुराण पुरुष म्हणाल तरी पण ते आहेत. तुम्ही ह्या जगात जाणून घेण्यासारखं काय असलं ज्ञेय, ते सुद्धा कृष्णच आहेत. आपल्याला शुद्धी म्हणजे हरिनाम जप जेवढा करत जाल तेवढा आपण शुद्ध बनत जातो. तर ते आणि त्यांचं नाम वेगळं नाहीये. त्यांच्या सगळ्या शक्ती त्यांच्या नामामध्ये सामावलेल्या आहेत. तर त्यामुळे शुद्धीकर्ता पण तेच आहेत, ओमकार पण तेच आहे. कुठल्याही मंत्राच्या सुरुवातीला ओम असतं, म्हणजे त्यांनाच प्रणाम केलेला असतो. आणि ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद पण कृष्णच आहेत. म्हणजे बघा, आपल्या सारं काही आपल्या अवतीभोवतीचं कृष्ण आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकांची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पाप कर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्गलोकातही अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्मा सिद्धांताचे पालन करून ते उपभोग प्राप्त करतात. त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूंच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण. तर इथे देवी देवतांची उपासना करतो ना, तेव्हा काय होतं ते सांगितलंय बघा स्पष्ट. हा, जेव्हा तुम्ही वेदाध्ययन करता, हा, ज्ञानाच्या मार्गावर चालता, तेव्हा स्वर्गलोकाची प्राप्ती कर, म्हणजे स्वर्गलोकाची प्राप्ती कधी होणार तुम्हाला? एक तुमचं ठराविक पुण्य गोळा झालं की तुम्हाला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. हा. मग अप्रत्यक्षपणे तुम्ही कृष्णाचीच पूजा करत असता, कारण ते सुद्धा कुणी सगळं लावून दिलेलं आहे सिस्टीम, तर कृष्णानेच दिली आहे. हा, पण मग असे म्हणजे तुम्ही जेव्हा पाप कर्मातून मुक्त होता, पुण्य थोडं जमा होतं, तेव्हा तुम्ही इंद्राला म्हणजे इंद्राच्या पुण्य लोकामध्ये म्हणजे पुढचा जन्म तुम्हाला म्हणजे पूर्ण तुम्ही इथं मृत्यू पावल्यावर स्वर्गात जाता. हा, आणि त्या ठिकाणची सुख उपभोगता. हा, झालं. पण पुढे काय होतं? मग आता स्वर्गातल्या अमर्याद सुखांचा उपभोग घेताना जेव्हा तुमची पुण्यकर्म क्षीण होतात, म्हणजे पुण्य संपतं, तेव्हा आहे ना, परत ह्या मृत्यू लोकात जन्म मिळतो. मग परत इथं पुण्य गोळा करा. आणि मग जर जेव्हा ते हे करतात, म्हणजे वेदोक्त धर्माचं आचरण करून जेव्हा पुण्य तेवढं जमा होईल, तेव्हा मग पुन्हा पुढचा जन्म स्वर्गात, आणि मग तिथे पुन्हा हे म्हणजे तुम्ही सुखांचा उपभोग घ्याल, पुन्हा पुण्यक्षीण झालं पुन्हा इकडे, असं म्हणजे मुक्ती नाही. आता आलं ना देवता, म्हणजे स्वर्ग हा तुम्हाला चिरकाल टिकणार नाहीये. स्वर्ग काय, स्वर्ग म्हणजे कोणही स्वर्गातले सगळे देवी देवतांचं हेच आहे की तुमचं पुण्य क्षीण झालं की ते पुण्य गोळा करायला तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. म्हणजे तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडता. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे कृष्णांची भक्ती कराल तर आपण मुक्तीच्या मार्गाकडे जातो, नाही तर इथे पुन्हा ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातच असतो आपण. आत्मा बिचारा 84 लाख योनी फिरत असतो. आणि आता पण बघितलात, उच्च इथल्या वरच्या लोकात 14 लोक आहेत ना, मग वरचे स्वर्ग, स्वर्गलोक, महरलोक असं असतं ते. वरच्या लोकात गेला फिफ्थ आणि तरी पण पाच वेळा असं पण ना माताजी काहीतरी. हा, फिफ्थ आणि पाच वेळा स्वर्गलोक, असं. असे. तर मग ते उच्च, थोडेसे आपल्यापेक्षा उच्च आहेत ना, असं नाही, पण तिथे पण तोच नियम लागू होतो. म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती नाही. हा, हे वाचा माताजी. आता ही हरे गोष्ट कृष्ण. बघा.
हरे कृष्ण. हे पाच मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. पण जे मोहित झालेले नसतात, हा, हे कोण? म्हणजे जे हे होते, आता जगाई मदाई सारखे, आता आपण बघितलं की जे अ म्हणजे नराधम किंवा अज्ञानाकडे ओढले गेलेले असे. पण तेच जर का तुम्ही भक्त असाल ना, ज्यांचं ज्ञान मोहित झालेलं नाही, जे कृष्णांशी जोडले गेलेले आहेत, हा, ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले. आत्ताच आपण बघितलेलं ना, जे महात्मे जन, आता इथे पण लिहिलंय बघा, जे महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात, ते भक्तीमध्ये पूर्ण युक्त झालेले असतात. हा, का कारण त्यांनी कृष्णांशी जोडलेलं असतं स्वतःला. त्यांना माहित असतं की ह्या साऱ्याच सगळं कोणाचं आहे, तर कृष्णांचं आहे, आणि त्यांनीच निर्माण केलंय, त्यांनीच हे सगळं यंत्रणा ह्या जोडून दिलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं कृष्णांचं आहे, आणि आपलं पण सारं त्यांना अर्पण केलेलं असतं. हं? ते बघा, ते कारण ते मला सृष्टीच्या आदी कारण, अविनाशी आणि पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. असे असतात महात्मे जन. हं? की ते कृष्णाला त्यांच्या तत्वतः जाणतात, कृष्ण कोण आहेत वगैरे. हं? झालं. मग हे आता इथे शेजारी आहेत ना, हे माधवेंद्र पुरी आहेत. आणि ते एकदा असेच वृंदावनात येतात. तर माधवेंद्र पुरी शुद्ध भक्त होते, थोर भक्त. तर त्यांना कशी ते अगदी भूक कधी लागली तरच काहीतरी खाण्याविषयी शोधायचे, ते पण कधीतरीच, हा. नाहीतर सतत हरिनाम, म्हणजे चिंतनामध्ये, ध्यान, कृष्णांच्या नाम घेण्यामध्ये म्हणजे सतत नाम घेत बसलेले असायचे. मग हे वृंदावनात एका झाडाखाली असंच हरिनाम घेत बसलेले असतात, आणि एक छोटासा मुलगा येतो बघा, आणि त्यांना दुधाचा भरलेला तांब्या देतो. आणि मग ते म्हणतो, तुम्ही म्हणजे तुम्हाला भूक लागला असेल ना, म्हणून हे माझ्या आई म्हणजे मैयाने द्यायला सांगितलंय. मग ते म्हणतात की म्हणजे ह्याला कसं कळलं मी आलो इथे, आणि म्हणजे मला दूध द्यावं. तर ते म्हणाले, कोण? तर तो म्हणतात, मी, माझ्या वडिलांचं नाव नंद आहे आणि आईचं नाव यशोदा आहे, आणि इथे आम्ही गोकुळातच असतो. माझं नाव कान्हा आहे म्हणून. आणि तो सांगतो आणि तो निघून जातो. मग पुन्हा हे नाम घेण्यामध्ये, म्हणजे ते दूध घेतात आणि नाम घेण्यामध्ये हे होतात, म्हणजे गुंतून जातात. मग त्याच रात्री ना, स्वप्नात त्यांना तोच बालक दर्शन देतो, आणि ते सांगतात की म्हणजे मी कृष्ण होतो, आणि ते सांगतात की इथून जवळच ना एक हे आहे म्हणून, म्हणजे ठिकाण सांगतात, तिथे जरासं खाली जमिनीत खोदा, आणि मला म्हणजे ह्यांची कृष्णांची मूर्ती असते, आपण म्हणू अर्च विग्रह, हा. तर तुम्ही त्याला बाहेर काढा म्हणतात, त्या मूर्तीला. आणि तो म्हणजे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना थोडं घेऊन, खूप खणू नका म्हणता, जरासं थोडं खणल्यावरच मिळेल तुम्हाला तिथे ते. मग माधवेंद्रपुरी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांना खूप छान वाटतं की कृष्ण आपली एवढी काळजी घेतात, आणि त्यांना असं म्हणजे वाटायला लागतं, आपल्यासाठी त्यांना एवढा त्रास झाला, दुधाचा तांब्या आणून दिला. मग नंतर माणसांना गोळा करतात, आणि तर बघतात तर मूर्ती तिथे असते. मग ती श्रीनाथजीला आहे बघा, ती मूर्ती जी माधवेंद्र पुरींना तेव्हा मिळाली ना, तो अर्च विग्रह तो श्रीनाथजीला आहे. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो, आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. हरे कृष्ण. मग आता आपण कृष्णांना जेव्हा म्हणजे पूर्ण शरण जातो ना, असे म्हणजे सुदामा दाखवलेत बघा, काल आपण सुदामांची गोष्ट पण बघितली. तर ते जेव्हा असं करतो ना, दिव्य स्वरूपाचं त्यांच्या चिंतन वगैरे, तर आहे ना, मग आपल्याला कृष्णाने काय सांगितलंय बघा इथं, की कृष्ण पण त्यांच्या गरजा पूर्ण करतात, आणि आपल्याकडे आपलं रक्षण पण करतात, हा. म्हणजे कृष्ण आपली सारी जबाबदारी घेतात. आपलं काय चांगलं काय वाईट हे सगळं सगळं कृष्ण बघतात, त्यांच्या भक्तांचं, हा.
घ्या माताजी पुढची स्लाईड. पण त्यासाठी तुम्ही लक्षात घ्या, अनन्य भक्तिभाव म्हणजे कृष्णांकडे जायचंय तुम्हाला, तर त्यासाठी कृष्णांचा भक्त बनावं लागणार. जसं ही पांडव होते, हा, सुदामा म्हणा, प्रल्हाद, तसं. वाचा हर- माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेया, जे लोक इतर देवांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझे पूजन करतात, परंतु त्यांची ही आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हा, म्हणजे कसं आहे इथं वस्तुतः, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या देवी देवतांची जर का पूजा करता ना, तर वस्तुतः कृष्ण म्हणतात माझीच करता, पण थोडासा वळसा घालून असते ती. आता इथे दाखवलंय बघा की तुम्ही सरस्वती, लक्ष्मी अशा कोणाची केलीत, तर आपण त्यांच्या मंदिरात जातो, पण त्यांचे पण वरिष्ठ कोण आहेत? हा, ही एक म्हणजे हे ते जे देवी देवता आहेत ना, ह्या पोस्ट असतात. हा, जशी एखादी मोठी कंपनी धरा तुम्ही, ज्यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या पोस्टवर माणसं असतात ना, तसंच त्यामुळे हे 33 कोटी हा तेवढ्याच मोठ्या संख्येने, आता एवढं मोठं सगळं चालवायचं म्हटल्यावर 33 कोटी लागणारच ना. मग ते देवी देवता ह्या वेगवेगळ्या पोस्ट असतात आणि त्याच्यावर ह्या ची नेमणूक झाल्यासारखी असते. मग ती कोणी केलेली असते? तर कृष्णाने. आणि ह्या सगळ्याचे प्रमुख कोण आहेत? तर कृष्ण आहेत. हं. मग तुम्ही जरी आता त्यांची हे केलात, एखाद्या कंपनी मधल्या एखाद्या मॅनेजर वगैरेशीच आपले संबंध येतो, त्या कंपनीच्या अगदी ज्याचा ओनर आहे त्याच्याशी काय नाही आला आपला संबंध, मग तरी पण त्या म्हणजे जरी मॅनेजरने आणि तुम्ही मिळून एखादं काहीतरी प्रोजेक्ट केला, काय केला, तरी डायरेक्टली ते इनडायरेक्टली त्या कंपनीचाच फायदा असतो ना तो. तसं आहे म्हणजे तुम्ही जरी ह्या लोकांची आराधना केली आपल्या देवी देवतांची, तरी कृष्ण म्हणतात अप्रत्यक्षरित्या चुकीच्या मार्गाने का होईना, म्हणजे चुकीचा म्हणजे वळसा घालून, असा लांबचा मार्ग घेतो आपण, हा, तरी कृष्णांचीच आराधना असते. म्हणजे जर का हे सगळं झाड धरलात तुम्ही, एक मोठा वृक्ष, तर कृष्ण आहेत त्याचं मूळ. मग आपण काय करतो, मुळाला पाणी घातलं तर उलट सगळ्या झाडाला पर्यंत पोचतच ना ते पाणी, आणि त्या झाडाचं छान हे होतं, वाढ होते. पण आपण हे काय करतो असतो, एखाद्या पानाला, एखाद्या फुलाचीच असं पुसतोय, त्यालाच पाणी घालतोय, धुतोय, असं करतोय. हम्म. पण कुठून तरी कसं तरी ती त्या झाडाची पण सेवा झालीच म्हणायची. आलं ना लक्षात तुमच्या? तर आपण काय करायचं, आपण मूळ कृष्ण आहेत. मग आपण कृष्णांची जर का भक्ती केली तर डायरेक्ट त्या मुळाची सेवा होते. आणि हे देवी देवता पण खूप प्रसन्न होतात, कारण मूळ सक्षम असलं तर झाड पण वरचं चांगलंच राहणार ना. तर घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. जे माझी पूजा करतात त्यांना ते माझी प्राप्ती करतात. हरे कृष्ण. बघा आता इथे थोडं सांगितलेलं आहे की तुम्ही देवतांची उपासना केल्यावर काय होतं. तर तुम्ही ज्या देवतेची उपासना करता त्यांच्या लोकांमध्ये तुम्हाला पुढचा जन्म मिळतो. हा, तुम्ही जर का पितरांची उपासना करत असाल तर मग पितृलोकात मिळणार. जर का भूतांची वगैरे असल्या मार्गाने जात असाल, त्यांची पूजा करत असाल, तर पुढचा जन्म भूत योनीमध्ये मिळतो. बघा, लक्षात ठेवा. आणि जे कृष्णांची पूजा करतात ते त्यांची प्राप्ती करतात. हम्म. मग आपल्याला मनुष्य जन्मच जरा दुर्लभ असतो, मग त्यामध्ये हे गीता, भागवत ह्यांचं ज्ञान घ्यायचं आणि आपण भक्तीच्या मार्गावर जायचं. आपण जर का कृष्णांची हे केली उपासना, तर आपण त्यांच्या धामामध्ये जातो. हा, आणि आता बघितलं ना, हे बाकीचे धाम आहेत हे कसे आहेत, की पुण्यक्षीण झालं की गोळा करायला परत पृथ्वीवर यावं लागतं. मग परत परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून राहतो. हं? घ्या माताजी पुढची सर. हरे कृष्ण. पत- वाचा. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रचलति तद्भक्तियुप्रहृष्वामि प्रयत्नामन. जर एखाद्याने प्रेमाने व भक्तीने मला एखादे पान, फळ, फूल
अथवा पाणी अर्पण केले तर मी त्यांचा स्वीकार करतो. हरे कृष्ण. आता तुम्ही हे लक्षात ठेवा हा, हा 9.26 हा श्लोक खूप महत्वाचा आहे. मग कृष्ण इथे कशाची अपेक्षा करतायत बघा, म्हणजे काय दिलं तर चालतं, हे एवढं जरी दिलं तरी बास आहे. ते अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, त्यांना कशाचीही अपेक्षा नाहीये. मुळातच त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं ना, ते कुठल्याही कर्मबंधनात अडकत नाहीत, त्यांना लागू होत नाहीत. का? तर त्यांच्याकडे वैराग्य आहे. त्यांना कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा नाहीये. आता बघा, तर आपण भक्तीने काय देऊ शकतो त्यांना? तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती. म्हणजे ना, की तुम्ही पान, फूल, फळ किंवा पाणी एवढं जरी अर्पण केलं किंवा ह्यातलं एखादं हा जरी अर्पण केलं तरी त्यांना ते त्यांचा स्वीकार करतात. पण कसं द्यायला पाहिजे? प्रेम आणि भक्ती, तरच ते त्याचा स्वीकार करतात. मग लक्षात ठेवा हा श्लोक. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तद अहम भक्ती उपरूतम अश्नामी प्रयत आत्मनः. हा, तर तुम्ही लक्षात ठेवा, काही जरी जे द्याल, पत्र पुष्प म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम ह्यातलं, पण ते देताना प्रेम आणि भक्तीने द्या. जर प्रेम आणि भक्ती नसेल ना, तर कृष्ण नाही स्वीकार करणार. हम्म. घ्या माताजी पुढची स्लाईड. बघा, आपण कृष्णाला प्रेमाने काय देऊ शकतो? तुम्ही तुलसी पत्र द्या, फूल द्या, फळ एखादं द्या, पाणी द्या. हा, पण प्रेम आणि भक्तीने द्या. त्यांनी काय किती कमी मागितलंय बघा, आणि ह्यातलं एखादं द्या. ते पण असं नाही की हे चारीच्या चारी मला द्या. हा, पण प्रेम आणि भक्ती नसली तर आपण कृष्णांकडे नाही जाऊ शकत. घ्या माताजी पुढची स्लाईड. जसे शबरीने काय दिली होती बघा, बोर दिली होती. शबरी किती किती वर्ष वाट बघत होती. शबरी तरुण असताना त्यांचे गुरु सांगून जातात की शबरी, म्हणजे मला जावं लागत आहे भगवंतांकडे, पण तू तू अशीच म्हणजे सेवा करत राहा, भक्ती करत राहा. एक दिवस भगवंत तू स्वतः चालत तुझ्याकडे येणार म्हणून. तर येतात की नाही. सगळा आश्रम शबरीला चिडवत असतो, पण शबरी कधीही निरुत्साही होत नाही. त्याच उत्साहाने हजारो वर्ष वाट बघत असते. असं करत शबरी म्हातारी होते, आणि पण त्याच उत्साहाने ते येतील म्हणून फुलांची म्हणजे ते जिकडनं येणार त्या वाटेवर फुलं अशी टाकत असते, आणि रोज जाऊन बोरं घेऊन येत असते, गोडी गोडी गोळा करून. आणि गोड आहेत की नाही बघत असते चाखून. भाव कुठला असतो? तर आंबट बोर नाही, तर गोड बोर जायला पाहिजे कृष्ण म्हणजे रामांना. तर राम पण बघा, तिने उष्टी केलेली असतात तरी पण ती बोरं खातात. का? तर प्रेम होतं. किती केवढं केवढं प्रेम होतं बघा. हा, आणि राम स्वतः येतात. सगळा आश्रम बघत राहतो, पण कोणाकडे जात नाहीत, फक्त शबरीकडे जातात. हा, छान आहेत गोष्टी. सुदामावर बघा, किती किती प्रेम केलं. सुदामाला तर ते पोरबंदर आत्ताच सुदामपुरी त्याचं राज्य देऊन टाकतात. हा, इथे गजेंद्रला बघा, फक्त गजेंद्र एकच शेवटच्या क्षणीच फक्त हाक मारतो, तर धावत येतात गजेंद्रासाठी. हम्म. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, वाच आहे माताजी. एक प्रसाद म्हणजे काय आहे बघा. हा, प्रसाद. प्रसाद. हरे कृष्ण. प्रसादम म्हणजे काय? एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य म्हणतात, कृष्ण भक्तांच्या हातून काही स्वीकारत नाही. त्याने का स्वीकारावे? त्याला भूक लागत नाही, त्याला कोणत्याही अन्नाची गरज नसते, तो स्वीकारतो फक्त भक्ती. एवढेच हाच मुद्दा आहे, त्यामुळे भक्त व्हावे लागते. हरे कृष्ण. हा, म्हणजे तुम्ही लक्षात आलं ना, प्रभुपाद स्वामी काय म्हणतायत बघा, की अभक्ताच्या हातून काही म्हणजे तुम्ही भक्ती आणि प्रेमाने दिलं नाहीत तर कृष्ण काहीही स्वीकारत नाहीत. त्यांना वस्तू नकोच आहे. त्यांनीच तर ऑलरेडी आपल्याला दिलंय, आणि देताना मी तुम्हाला सांगितलं ना, देताना त्यांनी सगळ्यांना पुरणार एवढं दिलेलं आहे. ते आपण आता लोभी झालोय मनुष्य, आणि प्राण्यांच्या वाटणीचं पण आपण संपवत चाललोय. नाही तर त्यांनी देताना
सगळ्यांना पुरणारं सगळं भरपूर दिलेलं आहे, पण आपण दुसऱ्यांच्या पण वाटणीचं काढून घ्यायला लागलो. हा, त्यामुळे त्यांना कशाची गरज नाही, उलट ते देणारे आहेत. सर्व लोक महेश्वरम आहेत ते. मग त्यांना कशाची गरज नसते, पण त्यामुळे फक्त भक्ती हा एवढाच मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याला भक्त व्हावे लागेल. तुम्हाला जर का सेवा करायची असेल कृष्णांची, तर तुमच्याकडे ती नम्रता, तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घेऊन प्रेमाने आणि भक्तीने काहीतरी अर्पण करायला पाहिजे. भाव हवा त्याच्यामध्ये. जसं शबरींचा होता, जसं सुदामा, मी काल पण सांगितलं ना, ते सुदामा कितीतरी दिवस उपवाशी होते. हा, तरी पण रस्त्याने चालत असताना सुद्धा एक कण त्या पोह्यातला न खाता ते पोहे कृष्णांसाठी घेऊन आले त्यांच्यापर्यंत. हा असतो भाव. हम्म. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर तो प्रसाद आपल्यासाठी काय काय करतो बघा. तुम्ही प्रसाद मध्ये कसा बनवायचा, म्हणजे प्रसाद म्हणजे आता तुम्ही जे काही कृष्णाला देणार, म्हणजे जे काही खाता ते कृष्णासमोर नेऊन ठेवायचं असलं तर कसं असतं, थोडस प्लेट मध्ये घेऊन ते तुळशीचं पान ठेवून मग ते इथे नेऊन ठेवायचं. घरात प्रत्येकाच्या बाळकृष्ण असतोच असतो. मला वाटतं असं कुठलंही घर नसतं की जिथे बाळकृष्ण नाहीये. हा, तर मग त्यांच्या समोर नेऊन ठेवायचं आणि त्यात आठवणीने तुळशीचं पान ठेवायचं. तुळशीचं पत्र जर का ठेवलं नाही तर कृष्ण स्वीकार नाही करत कशाचा. हा, मग जे काय बनवलंय ना तुम्ही ते नैवेद्याच्या ताटात घ्यायचं, किंवा तुम्हाला जे काय ठेवायचंय ते, आणि त्यात तुळशीचं पान ठेवून कृष्णांसमोर नेऊन ठेवायचं. साधारण एका ताटात एक जरी तुळशीचं पान ठेवलं तर बास होतं, पण समजा तुम्ही वेगवेगळं ठेवलंय तर मग प्रत्येक बाउलमध्ये. पण एक ताट असलं तर एक एक तरी तुळशीचं पान ठेवा, आणि जे पाणी ठेवणार त्यात पण तुळशीचं पान पाहिजे. आणि मग नेऊन ठेवायचं आणि दरवाजा बंद करून घ्या. मग काय, एक थोडा वेळ म्हणजे एक 5 मिनिटं वगैरे तरी तिकडे कोणी जायचं नाही, थोडी शांतता ठेवायची. आणि मग म्हणजे वेगळी खोली नसेल तर पडदा पाडायचा तुमच्या ह्याचा, देवाऱ्याचा. आणि मग एक 5 मिनिटांनी जाऊन हे करायचं, ते घ्यायचं आणि परत भांड्यांमध्ये ना ते हे करायचं. जो नैवेद्य दाखवलेला पदार्थ असतो ना, तो जे तुमच्या भांड्यात शिजवलेलं असतं त्यात मिक्स करायचं. म्हणजे तो प्रसाद होतो आणि मग सगळ्यांनाच तो प्रसाद मिळतो. हं, चालेल. आणि हे पण तुम्ही असं कृष्णांना अर्पण करून खाल ना, तर मन शुद्ध होतं आपलं, भक्तीत पुढे जातो. आणि मुख्य म्हणजे असं अन्न असतं त्यामुळे आपल्या मेंदूच्या सूक्ष्म पेशी असतात त्या विकसित होतात, ज्याच्यामुळे आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता, तुमचं तेज वाढतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तुम्ही कृष्ण फक्त शाकाहारी म्हणजे व्हेज आणि विदाऊट कांदा लसणाचं द्या. फक्त लक्षात ठेवा की कृष्णांना अर्पण काय करायचं असेल ना, तर कांदा लसणा शिवायचं आणि व्यवस्थित हे अर्पण करा. हं? हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. यत्न करोषि यज्ञासि यज्जु होषि ददात यत यत्पत्ता यत्पस्यासि कौन्तेय तत्वरुष्व मद अर्पणम. हरे कृष्ण. हे कौंतेया, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस आणि जे किंवा दान करतोस, तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. हरे कृष्ण. हा, हे बघा. हा, त्यामुळे कृष्ण काय सांगतायत बघा, की हे कौंतेय म्हणजे कुंतीच्या पुत्रा, की तुझे जे जे कर्म करतोस ना, जे जे खातोस, जे हवन करतोस, दान करतोस, तू जे जप करतोस, म्हणजे तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर. ह्यामुळे कसं असतं, आपल्याला त्यांची कर्मफळं लागत नाहीत, बंधनं लागत नाहीत. आपण ते सारं कृष्णांना अर्पण करायचं. छोटी छोटी मुलं, आता तुम्ही काहीतरी आणलं, आपण फळ वगैरे मार्केटमधून, काही जे आणाल ते आधी त्यांना दाखवा आणि त्यांच्याशी प्रेमाचा संबंध जोडा. म्हणजे आपला छोटा किंवा मोठा भाऊ समजा, मित्र समजा, आई वडील समजा, असं काहीतरी एखादं रूप बघा त्यांच्यामध्ये आणि त्यांना पण ते अर्पण करा. म्हणजे त्यांच्याशी नातं जोडा, आपल्या जीवनाचा भाग बनायला हवा. आता बघतोय ना, सारच तर त्यांनी दिलंय. हं?
त्यामुळे ते इथे सांगितलेलं आहे असं असं सगळं हे आपण कृष्णांना अर्पण करायला हवं. नृगराजांची गोष्ट आहे ना मग लक्षात तुमच्या, त्यामुळे आपण कर्मबंधनात अडकत नाही. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाची पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे, आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. हा, हे बघा, ते किती ते सर्व म्हणजे आपण शांती मंत्रात बघितलंय ना, सुहृदम सर्व भूतानाम, सर्वांचे हितचिंतकच आहेत, सर्वांविषयी प्रेम आहे त्यांना. ते बघा, ते कोणाचाही द्वेष करीत नाहीत, कोणाशीही पक्षपात करत नाहीत, सगळ्यांना सगळं समान देऊन टाकलेलं आहे. आणि सांगितलं ना, परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित असतात, फक्त आपण त्यांना ओळखत नाही. हा, सर्वजण त्यांना सारखेच आहेत. हा, पण काय आहे माहित आहे, त्यांचे जे भक्त असतात ना, म्हणजे जो कोण भक्तिभावाने त्यांची सेवा करतो त्यांना कृष्ण मित्र मानतात. आणि माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्यांचा मित्र आहे. म्हणजे आपण जे कोण त्यांना भक्तिशीर नाही त्यांच्याशी नातं जोडतात ना, कृष्ण पण त्यांच्याशी त्याच तेवढ्याच मित्रत्वाने किंवा त्याच नात्याने तेवढ्याच प्रेमाने भेटतात. हा, हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. हरे कृष्ण. मग असं जेव्हा आपण कृष्णांशी जोडलो जातो ना, तेव्हा आपण सदाचारी होतो. हा, धर्मात्मा आणि म्हणजे कृष्णांशी जोडलो की शाश्वत शांती मंत्रात पण सांगितलेलं आहे, एक शाश्वत शांती प्राप्त होते मनुष्याला. आणि एकच मिनिट, आमची टाकी वाहते वाटतं. तर आपण शांती मंत्रात पण बघितलं, तर हे सगळं आपण कशासाठी करत असतो मनुष्य, शांततेसाठीच ना. तर जेव्हा आपण कृष्णांशी जोडलो जातो ना, तेव्हा बघा, सदाचारी होतो, आपल्याला एक शाश्वत शांती मिळते. हा, आणि म्हणून ते सांगतात की हे कौंतेया, निर्भय हो आणि तू मुद्दा कुठेही सोडत नाहीये. ते सांगतायत बघा की तू घोषणा कर, युद्धाचं तुझं कर्तव्य कर आणि सांग सगळ्यांना की कृष्णांच्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. हं? इथं हे दाखवलेत बघा, प्रल्हाद महाराज एवढ्या सगळ्या असुरांमध्ये एकटेच भक्त होते, पण आले ना नरसिंह त्यांच्यासाठी. हं? हा, घ्या बा त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे पार्था, जे जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्रिय, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. हरे कृष्ण. परमगती म्हणजे काय, तर तुमचा आत्मा आहोत ना आपण, जर का आत्मा आहोत तर आत्म्याचा कृष्णांशी, परमात्म्याशी, कृष्णांशी संबंध जोडणं, हीच असते मुख्य म्हणजे परमगती. मनुष्य जन्मात आपण एवढं एकच करू शकतो. हा, तर आणि मग तसं एकदा जोडलो की मग आपल्याला कृष्णांची भक्ती मिळेल आणि आपण कृष्णांच्या मार्गाकडे म्हणजे कृष्णांकडे परत जाऊ शकू, जे आत्म्याला त्यांची ओढ असते. हा, तर हे कधी होणार, जेव्हा आपण कृष्णांचा आश्रय घेऊ. मग तुम्ही हे जर का आत्मा आणि परमात्मा कृष्ण यांचं ज्ञान जाणलं, ते जोडलं, भक्ती के मार्गावर चालत राहिलात, जमेल तसं तुम्हाला, तर आहे ना, तर मग तुम्ही खालच्या म्हणजे नीच कुळातील असा, स्त्री असा, वैश्य शूद्र असा, कोणही असा, तर तुम्ही कृष्णांची म्हणजे कृष्णांची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. भक्ती मार्गात आल्यावर कुठलाही हे नाहीये, म्हणजे त्याच्यावर बघा आणि ह्याच्यात हे ते असं काही कंडिशन्स घातलेल्या नाहीत. मग तुम्ही तुम्ही कोणही असा परमगती प्राप्त करू शकता. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण.
मन्मना म- मन्मना हो. भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्ते मत्परायण. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे बघा, हा श्लोक पुन्हा 18व्या अध्यायात येणार जसाच्या तसा. किती महत्वाचा श्लोक आहे बघा, की 700 श्लोकांची आहे गीता, त्याच्यामध्ये हा श्लोक रिपीट झालाय. हा, तर हाच मूळ भक्ती शिकवतो आपल्याला. मन्मना भवो मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरो. म्हणजे सतत मनामध्ये माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर. मामे वैश्यसी युक्तवैवम आत्मना मत परायणम. माझे पूजन कर. जर का माझ्या कृष्णांमध्ये आपण पूर्णपणे रममाण झालो, तर आपण निश्चितच कृष्णांना प्राप्त करू. मग ह्या 4 गोष्टी आपल्याला त्यामुळे करायला पाहिजेत. सतत मनामध्ये त्यांचे चिंतन, हं, त्यांचा भक्त व्हायचं, त्यांना नमस्कार करायचा, त्यांचं पूजन करायचं. हा, ह्या एवढ्या 4 गोष्टींमध्ये आपण कृष्णांशी असं जोडलो गेलो ना, तर आपण नक्कीच कृष्णांना प्राप्त करू शकू. किती सोपा असा मार्ग आहे बघा, त्यात त्यांनी कुठं काही वेगळं सांगितलेलं नाहीये. हा, पण तुम्ही कृष्णांचे भक्त नसाल ना, तर कृष्ण नाही येत आपल्याकडे. त्यासाठी भक्तीचं नातं हवं. आणि भक्ती म्हणजे काय? कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. मग ती कुठल्याही रूपात करा. तुम्हाला जप आवडतो, कीर्तन आवडतं, कथा ऐकायला आवडतात, कथा सांगायला आवडतात, जे तुम्हाला आवडेल. हं? घ्या माताजी पुढची slide. आता आपण कृष्णाला प्रेमाने काय देऊ शकतो? तर तुलसी पत्र, फूल, फळ, जल. जल अर्पण करताना पण एक पान ठेवा हा तुळशीचं त्यात. तर ह्यापैकी तुम्हाला जे आवडेल ना, ते तुम्ही द्या. एक जरी दिलं तरी बास आहे, पण प्रेम आणि भक्तीने द्या. घ्या माताजी पुढचे slide. तर हे 2 श्लोक लक्षात ठेवा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तद अहम भक्ती उपरूतम अश्नामी प्रयत आत्मनः. आणि हा, हरे कृष्ण. मन्मना भवो मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसि युक्त्वैवम आत्मानं मत्परायण. हं? एवढे 2 श्लोक लक्षात ठेवा. हा, महत्वाचे पण श्लोक आहेत आणि किती छान श्लोक आहेत बघा ते. झाला आपला अध्याय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.